नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. धर्मवीर आनंद दिघे चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा सच्चा शिष्य नरेश मणेरा यांची भेट झाली आणि त्यांच्याचमुळे महाराष्ट्र महोत्सवात आलो असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते अभिजित खांडकेकर यांनी काढले. तुझेच मी गीत गात आहे या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेतील जोडी मोनिका आणि मल्हार म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि प्रसिद्ध अभिनेते अभिजित खांडकेकर यांनी शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख आणि वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवाला भेट दिली. त्यावेळेस ते बोलत होते. मणेरा यांचं नाव ऐकून होतो. आपल्या प्रभागात मणेरा यांनी केलेल्या विकास कामांमुळे लोकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर या चित्रपटाची घोषणा झाली आणि दिघे साहेबांना जाणून घेण्यासाठी नरेश मणेरा यांच्यासोबत झालेल्या भेटीगाठीत अनेक नवीन माहिती समोर आली होती. या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांचे सच्चे शिष्य नरेश मणेरा यांची अनेकदा भेट झाली होती असं देखील यावेळेस खांडकेकर यांनी सांगितलं. गेले 12 वर्ष सातत्याने महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन श्री नरेश मणेरा हे करत आहेत. आता यावेळेस त्यांनी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्टॉल्सना देखील भेट दिली. यावेळेस महाराष्ट्र महोत्सवात अभिनेते अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचा नरेश मणेरा यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाल्मली सुट्टणकर, निरुपमा डे, नचिकेत देसाई या कलाकारांनी स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या गीतांवर आधारित स्वर आशा हा सदाबहार मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्र महोत्सवातील रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. महोत्सव 8 दिवसांचा रविवार पर्यंत असणार आणि ह्या महोत्सवामध्ये सगळ्याच लोकांसाठी आपण काही ना काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू, पैठणी जुंकू हा एक दिवस कार्यक्रम आहे. एक दिवशी आपण या इथल्या विभागातील जवळ शाळा आहेत त्या शाळेचं डान्स कॉम्पिटिशन आपण ठेवलेलं आहे आणि सोलो डान्स सुद्धा ठेवलेला आहे. म्हणजे आपण इकडच्या मुलांना एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण त्याचे ऑडिशन सुद्धा घेतलेले आहे आणि त्याच्या सिलेक्टेड जे मुलं आहेत त्यांनाच या ठिकाणी आपण परफॉर्म करायला देणार आहोत. मालवणी महोत्सवामध्ये सोमवारी कोकणची परंपरा असलेल्या दशावतारी नाटकांची अनुभूती रसिकांना अनुभवता आली. कुडाळच्या श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळाने सादर केलेल्या हर्षाली अयोध्या नगरी या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या नाटकातील कलाकारांनी प्रभू श्रीरामांसह भगवान विष्णूच्या 10 अवतारांची सर्जनशील रूपं पेश करून रसिकांची वाहवा मिळवली. ठाण्यातील शिवाजीनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवामध्ये सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी रात्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली कुडाळ यांच्या हर्षाली अयोध्यानगरी या नाट्यप्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस नाट्यरसिकांनी या दशावतारी नाटकाचा आस्वाद घेतला. यंदाचं मालवणी महोत्सवाचं हे 25वं वर्ष आहे.
जास्तीत जास्त ठाणेकरांनी या महोत्सवाला भेट द्यावी असं आवाहन या निमित्ताने आयोजक सीताराम राणे यांनी केलं. तू कुठं जातोय? या वातावरणाचा त्या करून मृत्यू लोकांच्या दिशेला माझी पावलं. अरे मृत्यू लोकांच्या ठिकाणी जा. अरे मार्गक्रम करत असताना कित्येक व्यक्ती मिळतील, त्याच्यातील एक असा पराक्रमी मिळेल. अरे त्याचा हात तुझ्या हातात घे. अरे दोघांनी हे सिद्ध कर. तुमच्या बोलण्यानं इतका शक्ती माझी प्रबळ झाली. माझ्या पितृदेवतेला दिलेला शब्द सत्य करण्यासाठी अरण्याचा मार्ग पत्करेल. पण ऐका, या सप्तपथावर मी सत्ता प्रस्थापित केली. ही नवखंड पृथ्वी, या नवखंड पृथ्वीवर ही 14 भुवन बसली आहेत. 21 स्वर्ग, सप्तपथाळ 14 भुवन आणि 21 स्वर्ग. या ब्रह्मांडाचे 42 वेद आहेत. पितृदेवतेला दिलेला शब्द करण्यासाठी तुमचा आशीर्वाद घेऊन 42 वेदाचा CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. महाराष्ट्र महोत्सव 2024 ची धूम सुरू झाली आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वैष्णवी प्रतिष्ठान तसंच श्री नरेशजी मळेरा आयोजित महाराष्ट्र महोत्सव 2024 अंतर्गत 7 फेब्रुवारी रोजी सादर करीत आहोत फुल टू धिंगाणा हा जबरदस्त कार्यक्रम. सादर करते प्रणव राव राणे. खेळ, गाणी, हळदी कुंकू आणि पैठणीचा बहारदार सोहळा. फुल टू धिंगाणा. आयोजक श्री नरेशजी मळेरा. लक्षात ठेवा, महाराष्ट्र महोत्सव 2024, आनंदनगर, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम. नक्की भेट द्या. श्री महाविद्यालय पातलीपाडा ठाणे पश्चिम यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आंतरशालेय प्रदर्शनाचं उद्घाटन श्रीमा ट्रस्टचे विश्वस्त श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे डायरेक्टर आणि चेअरमन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. वार्षिक विज्ञान प्रकल्प स्पर्धेचं उद्घाटन शनिवार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाला अतिथी प्रवीण नागरे, सेक्रेटरी रमेश जोशी, विश्वस्त प्रिन्सिपल मिस मंजू तेजवानी, सीता रवींद्रन, डायरेक्टर डल्लास, आश्रम डायरेक्टर चित्रा अय्यर, प्रिन्सिपल मिनी नायर आदी मान्यवर उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 18 शाळांचा समावेश आहे. आंतरशालेय 30 प्रकल्प तसंच वार्षिक 400 प्रकल्प या ठिकाणी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली. श्री महाविद्यालय का 20वां साइंस प्रोजेक्ट कंपटीशन है, साथ ही स्कूल एग्जीबिशन भी है. यह कार्यक्रम में 20 जूनियर और 20 सीनियर स्टूडेंट्स लोग प्रोजेक्ट कंपटीशन में भाग ले रहे हैं. बहुत ही उत्साहपूर्ण कार्यक्रम हो रहा है. बहुत सारे प्रोजेक्ट्स आए हुए हैं. उनका प्राइज़ का वितरण भी वेडनेसडे 10 बजे किया जा रहा है. तो केवल बच्चे लोगों को उत्तेजन देने के लिए साइंस और टेक्नोलॉजी के बारे में, साइंटिफिक टेम्पर डेवलप होने के लिए, उनको उत्तेजन देने के लिए ही यह किया जा रहा है. बच्चों लोगों में आत्मनिर्भरता बढ़ाने बहुत ही कोशिश कर रहे हैं हम लोग, ताकि कुछ ना कुछ देश के लिए वो लोग देंगे. जितना हम उनको उत्तेजन करेंगे उससे ही बहुत कुछ उनको भी प्राप्ति होगी और देश को भी प्राप्ति होगी. तालुका क्रीडा संकुलात अनियमितता मनमानीत झाल्याचं आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी विधिमंडळात उघडकीस आणलं होतं. वर्षभर हे प्रकरण दाबून ठेवण्यात आलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत अनियमितता झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र कारवाई काही झालेली नसून जिल्हाधिकारी टलवाटलवी करत असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे.
तालुका क्रीडा संकुलावर 12 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून त्याचं लोकार्पण करण्यात आलं आहे. या संकुलातील कामात भ्रष्टाचार झाल्याचं श्री केळकर यांनी विधिमंडळात पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिलं होतं. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी आणि कारवाईची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी केली आहे, मात्र अद्यापर्यंत कारवाई का झाली नाही असा आरोप देखील श्री केळकर यांनी केला आहे. खेळाडूंना त्रास होऊ नये म्हणून 6 महिन्यांपूर्वी संकुल सुरू करा, पण कारवाईचे आदेशही द्या अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माहेश्वरी संजय तरे यांच्या पुढाकाराने प्रभागातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन आनंद पार्क येथे करण्यात आलं. सदर हळदी कुंकू समारंभाला शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ACP प्रिया ढाकणे, रेखा खोपकर, जयश्री पाटील आदी उपस्थित होते. हळदी कुंकू समारंभाचं आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर समन्वयक श्री संजय तरे आणि महेश्वरी तरे यांच्या पुढाकाराने करण्यात आलं. यावेळी श्रीमती हेमलता अनंत तरे, डॉक्टर प्राजक्ता जयेश तरे, डॉक्टर दक्षता अनंत तरे, डॉक्टर जस्मिन अवधूत राजके, पायलट विशाल संजय तरे, कुमार निशिता जयेश तरे यांनी केलं. तसंच विभागातील महिला पदाधिकारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हे आमचं 43वे हळदी कुंकू आहे. तर राजकीय पक्ष कसे इलेक्शन आल्यावर हळदी कुंकू धरतात, तसं हे नाही आहे. हे तरे कुटुंबियांचं घरचं हळदी कुंकू आहे आणि इकडे आम्ही पूर्वीपासून जो येणार आहे, आपण जसं हळदी कुंकाचं वाण लुटायचं असतं तसं हक्काने लोक येतात आणि हळदी कुंकूचं वाण लुटून घेतात. त्याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतो की लोकांचा हा आपलेपणा आम्हाला खरंच एक भावून जातो. आणि दादांनी जी प्रथा परंपरा आम्हाला पाडली आहे की लोकांना जपायचं, ती आम्ही पूर्ण तरे कुटुंबीय आम्ही पार पडतो. इथे गरीब श्रीमंत असा भेद नसतो. त्याच्यामुळे आम्ही कसं की सगळ्यांना एकसारखं हे देतो, मग तो श्रीमंत असू दे गरीब असू दे. हळदी कुंकवाचं वाण हे सगळ्यांना सारखं असतं. मोठं राजकीय व्यक्ती आली तरी आम्ही त्यांचा म्हणजे त्यावेळेला सत्कार वगैरे करत नाही. त्यावेळेला ती एक सवाष्ण स्त्री म्हणून आम्ही तिचा सन्मान करतो. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.